पूजा करतो त्याचे ग्रह दोष, पितृदोष, सर्पदोष, कालसर्पदोष सगळे दोष नष्ट होतात। त्याचप्रमाणे महादेवाला तुपाचा अभिषेक सुद्धा करता येतो, त्याचेही विशेष महत्त्व आहे। जो मनुष्य महादेवाला तुपाचा अभिषेक करतो त्याच्या वंशाची वृद्धी होत असते, त्याचा वंश वाढत असतो। घृते धार्या शिवी कार्य यामनं मंत्र सहस्त्रतः तदा वंशस्य विस्तारो जायते नात्र संशयः। जो तुपाने महादेवाचा अभिषेक करतो त्याचा वंश वाढतो। आणि पुढे सांगतात केवलम दुग्धधारा तदा कार्या विशेषतः। जर तुमच्या मनामध्ये एखादं चांगलं विशेष कार्य करायचं आहे आणि असा विचार तुमच्या मनात आला की मला अमका विशेष कार्य करायचं आहे, तर महाराज तत्पूर्वी महादेवाला तुम्ही दुधाने अभिषेक घाला। शर्करा मिश्रित, साखर मिश्रित दुधाने जर महादेवाचा अभिषेक केला तर जड बुद्धीचा मनुष्य सुद्धा वाचस्पती होऊ शकतो। म्हणून एखादा मुलगा मुलगी म्हणा जर वाटत असेल आपल्याला की याची बुद्धी चालत नाही, अभ्यासात अमक तमक जरा मंद वाटते, तर त्याच्याकरता त्याची बुद्धी तीव्र होण्याकरता महादेवाला शर्करा मिश्रित दुधाचा अभिषेक करावा। शर्करा मिश्रित दुधाचा अभिषेक जर दररोज महादेवाला केला तर एखादा मंद बुद्धीचा मुलगा मुलगी म्हणा किंवा कोणी व्यक्ती असू द्या तो वाचस्पती बनू शकतो। महाराज जड बुद्धीचा मनुष्य सुद्धा वाचस्पती बनतो, बृहस्पती सारखी बुद्धी त्याला प्राप्त होते। अशा अनेक प्रकारच्या पूजा, अनेक प्रकारच्या अभिषेकाचा महिमा शिव महापुराणात सांगितलेला आहे। शर्करा अभिषेक, तुपाचा अभिषेक, जलाभिषेक नाही का, धान्य पूजा, त्याचप्रमाणे मध अभिषेक